गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज बनवलं होतं एक ॲबॅकोडोच होतं, त्याचं सँडविच केलं होतं माझ्यासाठी. प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर म्हटलं ह्यांना काहीतरी दुसरं बनवावं. तर अंडे होते फ्रीजमध्ये, मग अंड्यामध्ये मस्त कांदा, टोमॅटो, मिरची, मीठ टाकलं आणि म्हटलं ब्रेडमध्ये फ्राय करून द्यावं म्हणून परत पॅन घेतला. पॅनमध्ये तेल ओतलं. त्यानंतर 2 ब्रेड घेतले. सर्वात पहिला त्या ब्रेडला डुबवून घेतला अंड्यामध्ये. त्यानंतर थोडं चमच्याने पॅनमध्ये थोडंसं ते अंड्याचं जे मिश्रण केलं होतं ते टाकून घेतलं. म्हणजे कसं जास्त असं त्या ब्रेडला लागतं. मग कधी कधी काय होतं, ब्रेडमध्ये जर ते अंडं बुडवलं तर एकदम असं ब्रेडला कमी लागतं. त्यामुळे मी असे करते. त्यानंतर लगेच ब्रेड टाकून घेतला आणि वरतून अजून थोडंसं अंडं टाकलं आणि गॅस मिडियमच केली होती मी, कारण क्रिस्पी टाईपचं असं बनवायचं होतं मला. आणि थोडं सेट झालं का लगेच पलटी मारली आणि परत दुसऱ्या साईडून पण अशी पलटी मारली. तर बघा किती छान मस्त आणि क्रिस्पी झालं होतं. तर कधी कंटाळा आला ना, वेळ नसला माझ्याकडे, तर मी असं मस्त असा अंडा ब्रेड बनवून खाते. आणि तसं तर आज त्यांच्यासाठी बनवलं होतं. त्यांना विचारलं कसं झालं आहे हो, तर ते म्हणले खूप छान झालं आहे. तसं तर ब्रेडचं खाणं जास्त खात नाहीत ते, पण खाल्लं. आणि त्यानंतर अननस आणला होता, तो कट केला. कट करायला तर मला येत नव्हता, पण व्हिडिओ बघूनच कट केला. मग चला भेटूया पुन्हा एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.